नमस्कार शेतकरी मित्रांनो, वेदांत हरवणी या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो। आज आपण वेस्ट डिकम्पोजर कसं बनवलं जातं हे पाहणार आहोत। तर त्यासाठी आपण काय केलं आहे, हा ऊस आहे माझा ऊस आहे हा। त्या ऊसाला मी वेस्ट डिकम्पोजर 200 लिटर टाकणार आहे। पहा आता एक खताचा डोस झाला आहे। ऊस अशा पद्धतीने आहे। आता मी याला उद्याच्याला पाणी सोडल्याच्या वेळेस वेस्ट डिकम्पोजर सोडणार आहे त्या पाण्याबरोबर। तरी ऊस असा आहे माझा। आणि वेस्ट डिकम्पोजर कसं बनवणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो। त्यासाठी आपण पहिल्यांदा काय केलं आहे, 200 लिटरचं बॅलर घेतलेलं आहे। बॅलरमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे भरून, पाहू शकता तुम्ही पाणी घेतलेलं आहे आपण भरून। आणि पाणी घेतल्याच्या नंतर आपण त्यासाठी काय केलं आहे, एक 3 किलो गुळ आणलेला आहे आपण। 3 किलो गुळ घेतला आहे आपण आणि 3 किलो गुळ घेतला आहे। आणि त्याचबरोबर आपण त्या गुळाचा एकदम बारीक भुगा करून घेणार आहेत। आणि मग वेस्ट डिकम्पोजर कसं सोडायचं ते तुम्हाला सांगणार आहे मी। चला भुगा करून घेऊया। मित्रांनो अशा प्रकारे आपण भुगा करून घेतलेला आहे। आता आपण हा टाकीत टाकणार आहोत 200 लिटरच्या बॅलर मध्ये। मित्रांनो हे वेस्ट डिकम्पोजर आहे। या वेस्ट डिकम्पोजरचं काय करायचं, आपल्याला झाकण खोलायचंय। याला शिल असते, शिल तोडल्याच्या नंतर याच्यात नाही का आपल्याला बोट लावायचं नाही त्याला। त्यामुळे आपण काय करायचंय, वेस्ट डिकम्पोजर अशा पद्धतीने बाटलीत घ्यायचंय, पाणी घ्यायचं बाटलीत थोडंसं आणि त्याला हलवायचं आणि ते मिक्सचर होईल थोडंसं। मिक्सचर झाल्यानंतर एका पाण्यात टाकून द्यायचं। त्याच्यात आपल्याला हात लावायचा नाही, अजिबात हात लावायचा नाही त्याला। अशा पद्धतीने आपल्याला टाकून द्यायचंय वेस्ट डिकम्पोजर पाण्यात। आणि त्यानंतर आपण काय केलं आहे, हे सोइल कल्चर म्हणून हे बी वेस्ट डिकम्पोजर सारखंच काम करते। आपण हे पण आणलेलं आहे। आपण हे 2 बॉटल त्याच्यात टाकून देणार आहोत। वेस्ट डिकम्पोजर हे सोइल कल्चर बी टाकलेलं आहे। अजून एक बॉटल टाकणार आहोत। अशा पद्धतीने आपण दुसरी बॉटल बी टाकलेली आहे आणि बॉटल ही सोडून घेणार आहोत। मित्रांनो ही काठी आहे, अशी काठीने आपण हलवून घेणार आहोत। मित्रांनो आज 4था दिवस आहे आणि तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे आपलं तयार झालंय डिकम्पोजर, पाहू शकता तुम्ही। आणि असं हलवून मी त्याला संध्याकाळच्या टायमाला असं हलवून ठेवत होतो 4 दिवस। तर अशा प्रकारे झालंय। असं गॅस निघाले म्हणून त्याच्यातून आवाज येतोय बारीक। आणि आता आपण हे ऊसाला टाकणार आहे। डिकम्पोजर करण्याची अशी पद्धत आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर शेतीविषयक व्हिडिओ येत राहतील। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।